आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये यावर्षी बरेचसे दिग्गज मंडळी येत आहेत। तर यामध्ये मनोज जोशी आहेत जे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत। फिर हेराफेरी असेल किंवा अन्य कोणते हिंदी आणि मराठीतले चित्रपट, आर्य चाणक्यसारखं नाटक असेल याच्यामध्ये। नमस्कार। केसी सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र आणि अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 5वा देवगिरी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल आपल्या जळगावमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला आहे। हे 5वं वर्ष आपल्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आहे। यामध्ये मी आधीच माहिती दिल्याप्रमाणे 4 मास्टर क्लास होणार असून याच्यामध्ये जवळपास 95 फिल्म या स्क्रीन केल्या जाणार आहेत। एकूण देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपल्याकडे 150पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरी, बालचित्रपट, कॅम्पस फिल्म्स आल्या होत्या। त्यापैकी आपण 95 फिल्मचं स्क्रीनिंग हे करणार आहोत या 2 दिवसांमध्ये। केवळ स्क्रीनिंगपुरता आणि स्पर्धेपुरता हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल मर्यादित नसून हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल विशेषतः त्याच्या वर्कशॉप्समुळे नावाजला जातो, मास्टर क्लासमुळे नावाजला जातो। यामध्ये अभिजितजी गोखले, वेल नोन ॲक्टर मनोज जोशी, दिग्पाल लांजेकर, प्राध्यापक योगेश सोमण, अतुलजी गंगवार, आरो वेलणकर, सुरभी हांडे यांसारख्या कलाकारांची मांदियाळी आहे। ही लोक आपल्यासोबत संवाद साधणार आहे त्या मास्टर क्लासमधून। सोबतच आपल्या खानदेशचे भूमिपुत्र असलेले शिवाजी लोटन पाटीलसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। बरेचसे कलाकार आपल्यासोबत राहणार आहेत। 28 तारखेला संध्याकाळी 7 वाजता टुरिंग टॉकीज आहे की ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वराची मुक्ताई हा चित्रपट आपण दाखवणार आहोत। मास्टर क्लास, टुरिंग टॉकीज यासोबतच आपण फिल्म पार्कसुद्धा उभा करतो आहोत। फिल्म पार्कमध्ये चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दलचं आपण ते सगळं उभं करणार आहोत। यासोबतच फिल्म पार्कसोबतच आपल्यामध्ये योफिमा फेलोशिप जी दरवर्षी आपण मागच्या वर्षीपासून 6 युवा चित्रकर्मींना देत असतो। त्या योफिमा फेलोशिप आपण 15 ऑगस्टला जाहीर केली आहेत, परंतु त्या मुलांसोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत की या योफिमा फेलोशिपमध्ये आपण रुपये 25,000 इतकं फुलने फुलाची पाकळी इतके अमाऊंट त्या मुलांना आपण देत असतो की ज्याच्यामध्ये प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या चित्रपट निर्मितीच्या 3 टप्प्यांमध्ये ती जी काही रक्कम आहे ती विभागून दिली जाते। तर या योफिमा फेलोशिपचे मुलंसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत। बरंच काही होणार आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपटांचं प्रदर्शन तसं पाहिलं तर मागच्या अनेक दशकांमध्ये जळगावमध्ये पहिल्यांदा होत आहे। म्हणून जळगावकर नागरिक असतील, खानदेशातले नागरिक असतील, संपूर्ण देशभरातले नागरिक असतील आणि चित्रप्रेमी असतील, या सर्वांना अजिंठा फिल्म सोसायटी आणि केसीचे कान्ह ललित कला केंद्र यांच्यातर्फे आम्ही आवाहन करतो आयोजन समिती म्हणून की आपण सर्वांनी या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी यावं। अर्थातच या सर्वांना पाठबळ जे आहेत, आदरणीय केसीएचे अध्यक्ष नंदकुमारजी बेंडाळे, आदरणीय महाराष्ट्र शासन आपल्यासोबत आहेत, आदरणीय चौबे काका, रामलालजी चौबे ट्रस्टतर्फे आपल्यासोबत आहेत, जैन इरिगेशन सिस्टीम्स आहेत, वेगा केमिकल्स आहेत, यासोबतच आपला रेडिओ पार्टनर रेडिओ मनभावनसुद्धा आपल्यासोबत प्रसिद्धीसाठी आहे। आणि आपण सर्व बांधवांना, भगिनींना मी विनंती करेन की 2 दिवस आपण आमच्यासोबत या आणि चित्रपटमय ह्या वातावरणामध्ये आनंद घ्या। धन्यवाद। सर, यावर्षी काही जे पुरस्कार दिले जातात अजिंठा कोणाला पुरस्कार दिले? ह्या वर्षी आपण देवगिरी चित्रतपस्वी पुरस्कार मनोजजी जोशी यांना देणार आहोत त्यांच्या संपूर्ण चित्रपट करिअरसाठी। आणि सोबतच देवगिरी चित्रगौरव पुरस्कार जो आहे तो आरो वेलणकरला देणार आहोत। आणि देवगिरी मातृगौरव पुरस्कार हा आपल्या जळगावची, नॉर्मली मातृगौरव हा जळगावच्या आपल्या किंवा इतर प्रदेशातल्या आपल्या कलाकारांना दिला जातो आणि आपल्या जळगावच्याच सुरभी हांडेला आपण ह्या वर्षीचा देवगिरी मातृगौरव पुरस्कार देणार आहोत।